नमस्कार, मी प्राची साळुंखे. न्यूज 18 लोकमत विशेषमध्ये आपलं स्वागत. अफगाणिस्तानात अखेर तालिबानी राजवटीला सुरुवात झाली आहे. तालिबानने हंगामी सरकारची घोषणा केलेली आहे आणि या सरकारमधील अनेक मंत्री दहशतवादी आहेत. काहींनी दहशतवादाच्या आरोपाखाली अनेक वर्षे तुरुंगात काढली आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे धक्कादायक बाब म्हणजे गृहमंत्र्यांवर अमेरिकेनं कोट्यवधी डॉलर्सचं बक्षीसही जाहीर केलं आहे. तर उपपंतप्रधान कुख्यात ड्रग्स तस्कर म्हणून ओळखला जातोय. त्यामुळेच हे सरकार मोस्ट वॉन्टेड सरकार म्हणून ओळखलं जात आहे आणि यावरच आहे आजचा खास शो वॉन्टेड सरकार. अफगाणिस्तानच्या हंगामी सरकारमधील पंतप्रधानांचं नाव संयुक्त राष्ट्रसंघाने दहशतवाद्यांच्या यादीत टाकलं होतं. यावरून तुम्हाला मुल्ला हसन अखुंदजादाच्या दहशतवादी कारवायांचा अंदाज आलाच असेल. तर अफगाणिस्तानातील धार्मिक नेता म्हणून मुल्ला हसन अखुंदजादा ओळखला जातो. पाहूयात याचवरचा एक खास रिपोर्ट. काबूलमध्ये मोस्ट वॉन्टेड सरकार. दहशतवाद्यांच्या हाती अफगाणिस्तानची सत्ता. मंत्रिमंडळात अनेक कुख्यात दहशतवादी. अफगाणिस्तानात तालिबाननं हंगामी सरकारची घोषणा केली आहे. मात्र अफगाणिस्तानची सत्ता ज्यांच्या हाती सोपवण्यात आली त्यांच्यापैकी बहुतेक जण कुख्यात दहशतवादी आहेत. तालिबाननं हंगामी पंतप्रधान म्हणून मुल्ला हसन अखुंदजादाच्या नावाची घोषणा केली आहे. मात्र संयुक्त राष्ट्रानं अखुंदजादाला पूर्वीच काळ्या यादीत टाकलंय. दहशतवादी कारवायांमुळे त्याच्यावर संयुक्त राष्ट्राने निर्बंध घातले आहेत. विशेष म्हणजे 2001 पासून तो संयुक्त राष्ट्राच्या काळ्या यादीत असून आजही त्याच्यावर ते निर्बंध कायम आहेत. एकीकडे अखुंदला संयुक्त राष्ट्रांनी काळ्या यादीत टाकलेलं असलं तर दुसरीकडे त्याची अफगाणिस्तानच्या पंतप्रधानपदी निवड करण्यात आली आहे. या हंगामी मंत्रिमंडळातील मंत्री मुल्ला बरादर आणि अब्दुस सलाम यांची ही नावं संयुक्त राष्ट्रानं दहशतवाद्यांच्या यादीत टाकली आहेत. तालिबान सरकारमधील परराष्ट्र मंत्रालयाची जबाबदारी एका दहशतवाद्याकडे सोपवण्यात आली आहे. मुल्ला अमीर खान मुत्तकी हा हंगामी सरकारमधील परराष्ट्र मंत्री असून त्याच्यावर दहशतवादी कारवायांचा आरोपही आहे. कुख्यात हक्कानी नेटवर्कचा म्होरक्या सिराजुद्दीन हक्कानीकडे तर चक्क गृह खातं सोपवण्यात आलंय. धक्कादायक बाब म्हणजे सिराजुद्दीन हक्कानीचं नाव संयुक्त राष्ट्रानं काळ्या यादीत टाकलंय. एवढंच नव्हे तर अमेरिकेनं त्याच्या नावावर 1-2 नव्हे तर तब्बल 37 कोटी रुपयांचं बक्षीसही जाहीर केलंय. यावरून सिराजुद्दीन हक्कानीच्या दहशतवादी कारवायांची तुम्हाला एव्हाना कल्पना आली असेल. या मंत्रिमंडळामध्ये या तर दहशतवादी आहेत की जे अनेक वर्ष पहिले सोव्हिएट युनियन, नंतर तालिबान, नंतर अमेरिका यांच्याशी लढत होते आणि त्यांनी अतिशय वेगवेगळ्या प्रकारच्या लढाया लढलेल्या आहेत, क्रूर कृत्य केलेली आहेत आणि उग्रवादाला वाढवण्याचाच प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे या युद्धातून जे जिवंत राहिले, जे पुढे आले त्यांना आता या मंत्रिमंडळामध्ये मंत्रिपदाची सूत्र देण्यात आलेली आहे. यामध्ये कोणीही असा नाही की ज्याला राज्यकारभार चालवण्याचा अनुभव आहे, ज्यांनी एखादा देश चालवलेला आहे, जो कुठल्या इतर विषयाचा तज्ञ असं त्याला म्हणता येते. अफगाणिस्तानातील तालिबानच्या हंगामी सरकारमध्ये पंतप्रधानापासून गृहमंत्री पदापर्यंत वेगवेगळ्या खात्याचा कारभार कुख्यात दहशतवाद्यांच्या हाती सोपवण्यात आलाय. या सरकारचं वैशिष्ट्य म्हणजे या मंत्रिमंडळात एकापेक्षा एक असे कुख्यात दहशतवादी यांचा भरणा आहे. तालिबानने हिब्दुल्लाह अखुंदजादाला अमीर अल मोमिनीन अर्थात अफगाणिस्तानचा राष्ट्रप्रमुख म्हणून घोषित केलंय. अरबी भाषेत हिब्दुल्लाह याचा अर्थ ईश्वराचं वरदान असा होतो. पण हिब्दुल्लाह अखुंदजादाची आजवरची कारकीर्द या नावाच्या अगदीच विरुद्ध आहे. त्याने अनेक निरपराधांचं रक्त सांडलंय. त्याने खून आणि हत्याकांडही घडवून आणलेत. क्रूर कमांडर म्हणून सुद्धा तो कुख्यात आहे. धर्माच्या नावाखाली तर त्याने अनेक अधर्म केलाय.
शिक्षेच्या नावाखाली त्याने कुणाला देहदंड तर कुणाचे हातपाय सुद्धा छाटलेत. आता हे जे सगळं सरकार आहे हे उग्रवादावरती अवलंबून आहे. हे अतिशय क्रूरपणे काम करतं. हे पाषाण युगातलं सरकार आहे. तर त्यामुळे हातपाय कापणं, त्याच्याशिवाय कोणाला फाशीवरती लटकावणं किंवा त्यांना दगडफेक करून त्यांना मारणं, स्त्रियांवरती अत्याचार करणं, अशा प्रकारचे अत्याचार चाललेले आहेत की जे एकतर पाषाण युगामध्ये त्याला आपण सहन करू शकलो असतो, परंतु आता सध्याच्या युगामध्ये याला काहीही अर्थ नाही. परंतु दुर्दैवाने आज जग ज्यामध्ये अमेरिका सामील आहे आणि इतर वेस्टर्न कंट्री सामील आहेत, आता इतके पॉवरलेस बनलेले आहेत की त्यांच्यामध्ये मिलिटरी ताकदीच्या बळावरती अफगाणिस्तानचं सरकार बदली करायची हिंमत नव्हती. बामियानमधील प्राचीन बुद्ध मूर्ती नष्ट करण्याचा आदेश याच अखुंजादानं दिला होता. 6व्या शतकात बामियानमध्ये विशाल बुद्ध मूर्तीची निर्मिती करण्यात आली. डोंगराच्या पाषाणात या भव्य दिव्य मूर्ती कोरण्यात आल्या. एका मूर्तीची उंची 38 मीटर तर दुसऱ्या मूर्तीची उंची 55 मीटर इतकी होती. 2001 मध्ये तालिबान्यांनी या दोन्ही मूर्ती स्फोट घडवून उद्ध्वस्त केल्या. ह्या मूर्ती इस्लाम विरोधी असल्याचा कांगावा करून तालिबान्यांनी तो जागतिक वारसा सुद्धा नष्ट केला. या घटनेनंतर संयुक्त राष्ट्रानं अखुंजादाला जागतिक दहशतवाद्यांच्या यादीत टाकलं. खरं तर 1990च्या दशकापासून अखुंजादा हा तालिबानचा बडा नेता म्हणून ओळखला जातो. आज त्यानं तालिबानच्या सर्वोच्च नेतेपदापर्यंत मजल मारली आहे. हैबतुल्लाह अखुंजादाचा तो अत्यंत विश्वासू साथीदार सुद्धा मानला जातो. आज याच अखुंजादाच्या हाती आता अफगाणिस्तानच्या पंतप्रधान पदाची सूत्र सोपवण्यात आली आहेत. युनायटेड नेशन्स सिक्युरिटी काउन्सिल जी युनायटेड नेशन्सची सर्वात ताकदवान संस्था आहे, त्यांनी 4 वेळा या विषयावरती चर्चा केली आहे. परंतु चर्चा करण्याशिवाय ते कुठलाही ठराव पास करू शकले नाही. सगळे देश चुपचापपणे बघतायत. तालिबानच्या संस्थापक सदस्यांपैकी मुल्ला बरादर हा सुद्धा एक आहे. तालिबान मधल्या वेगवेगळ्या गटांना एकसंघ ठेवण्यात त्याने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. तालिबानचा सर्वात क्रूर दहशतवादी म्हणून सुद्धा तो कुख्यात आहे. दहशतवादी कारवायांमुळे तो बरीच वर्ष पाकिस्तानच्या तुरुंगात कैदही होता. विशेष म्हणजे संयुक्त राष्ट्रसंघानं जारी केलेल्या दहशतवाद्यांच्या यादीत मुल्ला बरादरच्या नावाचा समावेश आहे. आता अशा एका मुल्ला बरादर सारख्या दहशतवाद्यांनी पंतप्रधान बनायचं तर हा माणूस देशाचा राज्यकारभार काय चालवेल, देशाला पुढे कसं घेऊन जाईल याकरता कोणाकडेही उत्तर नाही. तो उपपंतप्रधान बनलेला आहे. अफगाणिस्तानच्या तालिबानी सरकारमध्ये 2 उपपंतप्रधानांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये अब्दुल सलाम हनफी यापैकी एक आहे. अफगाणिस्तानच्या या नव्या उपपंतप्रधानाचं नावही दहशतवाद्यांच्या लिस्टमध्ये पूर्वीच नोंदवलं गेलंय. ड्रग्सच्या तस्करीसाठी हनफी कुख्यात आहे आणि म्हणूनच संयुक्त राष्ट्रानं दहशतवाद्यांच्या यादीत त्याच्या नावाचा समावेश केला. 2001 पूर्वीच्या तालिबान सरकारमध्ये त्याच्याकडे शिक्षण खात्याची जबाबदारी होती. ड्रग्सची तस्करी करणारा हनफी आता अफगाणिस्तानचा उपपंतप्रधान झालाय. दुसरे उपपंतप्रधान आहेत ते आहेत अब्दुल सलाम हनाफी, जे ड्रग्सचा व्यापार करायचे. आता ड्रग्स विकणारा माणूस जर आज उपपंतप्रधान बनला तर या देशाचं काय होईल? आज या देशाला जर प्रॉपर व्यापार करायचा म्हटला की ज्यामध्ये ड्रग्स सामील नाहीत, तर तिथे या अफगाणिस्तान मधून बाहेर पाठवण्याकरता फारच कमी गोष्टी आहेत. हक्कानी नेटवर्कचा म्होरक्या सिराजुद्दीन हक्कानीकडे नव्या सरकारमध्ये गृह मंत्रालय सोपवण्यात आलंय. खरं तर गृह मंत्रालयाकडे देशांतर्गत कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असते. पण सिराजुद्दीन हक्कानीमुळे 25 वर्षांपासून अफगाणिस्तानात दहशतीचं वातावरण आहे. हक्कानी नेटवर्कवर अनेक दहशतवादी कृत्यात सहभागी असल्याचं वारंवार उघड झालंय. सिराजुद्दीन हक्कानीला अमेरिकेनं आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित केलं. त्याच्यावर अमेरिकेने 38 कोटींचं बक्षीसही जाहीर केलं. हे आता केवळ आपली स्वतःची सत्ता
जास्त मजबूत करण्याचा प्रयत्न करतील, आपल्या अनुयायांना जास्त शस्त्र देऊन आपापल्या भागामध्ये आपली सत्ता चालवतील. म्हणजे हे सगळे वॉरलॉर्ड्स अफगाणिस्तानमध्ये एक संघ राज्य करायच्या ऐवजी वेगवेगळ्या प्रांतावरती वेगवेगळ्या लोकांचं तिथे राज्य राहील आणि अफगाणिस्तान म्हणून एक देश म्हणून पुढे येईल का, तर याकरता फारच मोठी शंका आहे. मुल्ला याकूब हा तालिबान सरकारमधील संरक्षण मंत्री आहे. मुल्ला याकूब हा तालिबानचा संस्थापक मुल्ला उमरचा मुलगा आहे. मुल्ला उमर हा तालिबानचा कमांडर असून त्याने अनेक संघर्षामध्ये तालिबानचं नेतृत्व केलंय. तो कंधारमधून तालिबानची सूत्र हलवतो. संयुक्त राष्ट्रानं जाहीर केलेल्या दहशतवाद्यांच्या यादीत अफगाणिस्तानच्या नव्या संरक्षण मंत्र्याचं नाव आहे. आता मुल्ला उमर जो होता हा तालिबानचा सर्वोसर्व होता आणि तो जे तालिबान ज्या वेळेला फॉर्म करण्यात आलं, जेव्हा त्याची निर्मिती झाली, तर त्यावेळेला हा त्याचा एक मोठा नेता होता. तो अर्थात मारला गेला. तर त्याच्यामुळे त्याचा मुलगा हा आता तिथे मुख्य एक नेता बनलेला आहे. जशी घराणेशाही भारतातल्या काही राजकीय पक्षामध्ये आहे, तशीच घराणेशाही ही तिथे सुद्धा आहे. ही सगळी ट्रायबल बेस्ड किंवा अशी सोसायटी आहे ज्यामध्ये ज्याचे वडील मोठे असतात तोच पुढे मोठा नेता हा बनतो. अशा प्रकारे एकापेक्षा एक अशा कुख्यात दहशतवाद्यांचा अफगाणिस्तानच्या हंगामी सरकारमध्ये समावेश आहे आणि त्यामुळे आगामी काळात अफगाणिस्तानी जनतेसमोर नेमकं काय वाढून ठेवलंय हे काही वेगळं सांगायची गरज नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आपलं स्वागत आहे आणि आपण पाहत आहात वॉन्टेड सरकार. अफगाणिस्तानातील जनतेनं आता पाकिस्तान विरोधात हल्लाबोल केला असला तरी पाकिस्तान आपला नापाक डाव तडीस नेण्यात यशस्वी झालाय. आपल्या मर्जीतील व्यक्तींची तालिबानी सरकारमध्ये वळणे लावण्यात पाकिस्तानला यश आलंय. पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयसिसच्या इशाऱ्यावर काम करणाऱ्या मुल्ला हसन अख्खूंच्या हाती पंतप्रधान पदाची सूत्र सोपवण्यात आली आहेत. तर आगामी काळात अफगाणिस्तानवर छुप्या पद्धतीनं नियंत्रण ठेवण्याचा पाकिस्तानचा डाव आता लपून राहिलेला नाहीये. पाहूयात एक रिपोर्ट. अफगाणिस्तानात तालिबानी सरकार, अफगाणी नागरिकांवर वाढले अत्याचार. अफगाणिस्तानातील तालिबानी सरकारविषयी गेल्या काही दिवसात अनेक तर्कवितर्क लावले जात होते. अखेर मंगळवारी तालिबाननं नव्या हंगामी सरकारची घोषणा केली. खरं तर यापूर्वी 2 वेळा सरकारची घोषणा टाळण्यात आली होती. मात्र 7 सप्टेंबरला तालिबानच्या प्रवक्त्यानं हंगामी सरकारची घोषणा केली. तालिबानी सत्तेतील हे दुसरं सरकार असणार आहे. पुढच्या 6 महिन्यांसाठी या सरकारची घोषणा करण्यात आली आहे. या काळजीवाहू सरकारची रूपरेषा तालिबाननं जगाच्या समोर ठेवली. पण या नवीन सरकारचा करता करविता दुसरा तिसरा कोणी नसून खुद्द पाकिस्तान आहे. जगभरात दहशतवादी म्हणून कुख्यात असलेल्यांचा समावेश या हंगामी सरकारमध्ये मंत्री म्हणून करण्यात आलाय. संयुक्त राष्ट्रानं दहशतवादी घोषित केल्यानंतर या सरकारमध्ये महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. कुठलाही राज्यकारभाराचा अनुभव नाही, तर म्हणजे हे जगातलं असं मंत्रिमंडळ आहे की यामध्ये जे मंत्री आहेत ते या तर दहशतवादी आहेत, या ते ड्रग वॉरलॉर्ड आहेत, या ते दहशतवादी वॉरलॉर्ड आहेत आणि कोणालाही राज्यकारभार करण्याचा अजिबात अनुभव नाही. अफगाणिस्तानच्या हंगामी सरकारमध्ये पंतप्रधान म्हणून मुल्ला मोहम्मद हसन अखुंदजादाची निवड करण्यात आली आहे. तर मुल्ला बरादरकडे उपपंतप्रधान पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. याशिवाय मुल्ला याकूबकडे संरक्षण खातं देण्यात आलंय. तर मुल्ला हिदायतुल्ला अफगाणिस्तानचं अर्थ मंत्रालय सांभाळणार आहे. अमीर खान मुतक्कीकडे परराष्ट्र मंत्रालय देण्यात आलंय. सिराजुद्दीन हक्कानी गृहमंत्री तसंच शेर मोहम्मद अब्बास स्थानीजईकडे उपपरराष्ट्र मंत्री पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मुझे लगता है कि जनरल फैज़ हमीद ये कहने गए हैं तालिबान को कि तुम हमको कश्मीर में मदद करो. दूसरा जो थॉर्नी इश्यूज़ है पाकिस्तान में के और अफ़गानिस्तान और तालिबान के बीच में, जैसे डूरन लाइन की बात हुई, बॉर्डर फेंसिंग में जो पाकिस्तान ने फेंसिंग लगाई उसकी बात हुई, ये अभी उसको भड़कने नहीं देगा पाकिस्तान. लेकिन
फैज़ हमीद गए हैं कि वो हक्कानी नेटवर्क के लोग या उसके शुभचिंतक लोग जो हैं वो अफ़गान के नए सरकार में बहुत महत्वपूर्ण ओहदे पे बैठे, ये उसका मुख्य उद्देश्य है। आपल्या तालावर नाचणाऱ्या सरकारची स्थापना करण्याचा पाकिस्तानी गुप्तचर संस्था ISIचा डाव होता। तालिबानमधील एका गटानं त्याला पाठिंबा दिला, पण त्यावर सगळ्यांचं एकमत होऊ शकलं नाही आणि त्यामुळेच पाकिस्ताननं नवी खेळी खेळली आहे। ISIनं हक्कानी नेटवर्कला तालिबान विरोधात उभं केलं। खरं तर हक्कानी नेटवर्कनं तालिबानशी हात मिळवणी करून अमेरिका आणि अफगाणिस्तान सैन्याविरोधात संघर्ष केला। त्यामुळे सध्या तालिबान सरकारमध्ये हक्कानी नेटवर्कची बाजू भक्कम आहे। अफगाणिस्तानात सरकार स्थापन करताना कोणताही वाद होऊ नये अशी तालिबान्यांची इच्छा होती। वाद झाल्यास इतर दहशतवादी संघटना त्याचा गैरफायदा घेतील अशी तालिबानला भीती होती। त्यामुळेच तालिबाननं पाकिस्तानची प्रत्येक अट मान्य केली आहे। पाकिस्तान हक्कानी नेटवर्कच्या माध्यमातून अफगाणिस्तानात सरकार स्थापन करण्यात यशस्वी झाले। अफगाणिस्तानात कट्टर इस्लामिक सरकार स्थापन झाल्यामुळे पाकिस्ताननं पाठिंबा दिलाय असं नाही, तर तालिबान्यांचा अमेरिकेला असलेला विरोध हे त्यामागचं कारण आहे। तसंच आता तालिबान्यांनी भारत विरोधी भूमिका घ्यावी यासाठी पाकिस्तानकडून दबाव टाकला जाणार आहे। तालिबानी नेता हसन अखुंजादाकडे पंतप्रधान पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे। त्यामागे बरीच कारणं आहेत। अखुंजादा हा कुख्यात दहशतवादी मुल्ला उमरचा अत्यंत जवळचा साथीदार मानला जातो। अखुंजादानं मोठ्या प्रमाणात हिंसाचार केलाय, त्यामुळे संयुक्त राष्ट्रानं त्याला दहशतवादी म्हणून घोषित केलं होतं। मुल्ला हसन अखुंजादाला अफगाणिस्तान बाहेरचे लोक फारसे ओळखत नाही, त्यामुळेच त्याची पंतप्रधानपदी निवड झाल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्यात। या मंत्रिमंडळामध्ये बहुतेक नेते जे आहेत ते पठाणी आहेत किंवा ते पश्तून आहेत किंवा ते पख्तून आहेत, म्हणजे याच्यावरती वर्चस्व हे पठाणांचं आहे। परंतु पठाणांची लोकसंख्या ही अफगाणिस्तानच्या लोकसंख्येच्या केवळ 42 ते 45% आहे, म्हणजे 55 ते 58% लोकसंख्या आज अफगाणिस्तानची ही नॉन पठाणी आहे, ज्यामध्ये तजिकी आहेत 24%, त्यामध्ये हजारा आहेत 12%, उझबेकी आहेत 10 किंवा 12% आणि इतर 5-6% आहेत। त्या सगळ्यांना या मंत्रिमंडळामध्ये जागा मिळालेली नाही। मुल्ला हसन अखुंजादानं तालिबानची सर्वोच्च निर्णय संस्था रहबारी शुराच्या प्रमुख पदाची जबाबदारी सांभाळली आहे। जवळपास 20 वर्ष त्याच्याकडे रहबारी शुराचं प्रमुख पद होतं। एक धार्मिक नेता म्हणून अखुंजादा ओळखला जातो। पाकिस्तानची गुप्तचर संस्था ISIचे प्रमुख फैज हमीदच्या सांगण्यावरून मुल्ला बरादरला पंतप्रधान पदापासून दूर ठेवण्यात आल्याचं बोललं जात आहे। फैज यांच्या सांगण्यावरूनच बरादर ऐवजी इतर नावांचा पंतप्रधान पदासाठी विचार करण्यात आला होता। हिब्तुल्ला अखुंजादाचा विश्वासू आहे। लो प्रोफाईल म्हणून हसन अखुंजादाच्या नावावर तालिबानी नेत्यांमध्ये एकमत झालं। प्रभावी नेता तालिबान सरकारच्या सर्वोच्च स्थानी असू नये याची खबरदारी पाकिस्ताननं घेतली आहे। मुल्ला बरादर अमेरिका अथवा इतर देशांच्या दबावाखाली येण्याची भीती पाकिस्तानला सतावत होती, पण त्याचं महत्त्व नाकारणं शक्य नसल्यानं मुल्ला बरादरला उपपंतप्रधान पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे। पण असं असलं तरी हंगामी सरकारमध्ये हक्कानी नेटवर्कचा दबदबा पाहायला मिळतोय। सिराजुद्दीन हक्कानीची हंगामी सरकारमध्ये गृहमंत्री म्हणून निवड करण्यात आली आहे। सिराजुद्दीन हक्कानी हा खलील हक्कानीचा भाचा आहे। अमेरिकेनं सिराजुद्दीन हक्कानीला दहशतवादी जाहीर केलंय, म्हणूनच त्याच्यावर अमेरिकेनं कोट्यवधींचं बक्षीस जाहीर केलं होतं। तालिबान सरकारमधील सैन्य निर्मिती करताना ती आपल्या मर्जीतील असावी असा पाकिस्तानचा प्रयत्न आहे। त्यासाठी पाकिस्ताननं हक्कानी नेटवर्कला बळ दिलंय। आपल्या मर्जीतील सैन्यामार्फत संपूर्ण अफगाणिस्तानवर नियंत्रण ठेवण्याचा पाकिस्तानचा मनसूबा आहे। तसंच तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान या पाकिस्तानमधल्या दहशतवादी संघटनेला लगाम लावण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न आहे। पण अफगाणिस्तानातील या नव्या सरकारमुळे अवघ्या जगासमोर दहशतवादाचा धोका निर्माण झालाय। पाकिस्ताननं तालिबान सरकारवर नियंत्रण मिळवल्यास जगभरात पुन्हा एकदा दहशतवादाला बळ मिळणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। आणि यासोबतच वॉन्टेड सरकार या खास शो मध्ये वेळ झाली आहे इथंच थांबण्याची, मात्र तुम्ही कुठेच जाऊ नका, पाहत रहा न्यूज 18 लोकमत।